नमस्कार. आजच्या भागामध्ये मी घेऊन आले आहे सुंदर असं हे श्रीयंत्र. अतिशय कलरफुल अशी ही डिझाईन झालेली आहे. जरी पाहून तुम्हाला असं अवघड आहे असं जरी वाटत असलं तरी खूप सोप्या पद्धतीनं या भागामध्ये मी तुम्हाला ही डिझाईन बनवून दाखवलेली आहे. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. यासाठी आपल्याला सर्व मोती आहेत ते 6 नंबरचे वापरायचे आहेत आणि गोधडीचा किंवा पतंगाचा धागा जो म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. तर याची संपूर्ण डिझाईन एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला मोत्याचा कलर जर चेंज करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. तर पाहूया हे श्रीयंत्र मी कशा पद्धतीने बनवले ते. यासाठी मी गुलाबी, पिवळे, गोल्डन, हिरवे आणि निळ्या कलरची मोती वापरलेले आहेत. तुम्हाला जर दुसरा कलर वापरायचा असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. तर इथं मी हा जो धागा आहे तो इथं सुईमध्ये ओवून घेतला आहे आणि पहिल्यांदा 6 पिवळे मोती ओवून इथं 2 वेळेस गाठ देणार आहे. मोती सर्व 6 नंबरचे आपल्याला इथं वापरायचे आहेत. त्यानंतर एका मोत्यातून सुई पुढे काढून घेतली आहे आणि इथं परत 2 वेळेस मी फाशे देणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने फासा दिल्यामुळं गाठ अगदी पक्की बसते. तर आणखीन एक वेळेस असं मी फासा देऊन घेते आणि आता एक गुलाबी मोती टाकून बरोबर असं मध्यवर धरायचे. 3 मोती इकडं आणि 3 मोती तिकडं जातात पिवळे आणि समोरच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता इथं परत एक आपण फासा देणार आहोत. अशा पद्धतीनं आपला बेस जो आहे तो अगदी पक्का झालेला आहे. आणि आता आधी जे शिल्लकचं जे धागा होता तो इथं कट करून टाकते. आपण 2-3 वेळेस आता इथं फाशे दिलेले आहेत आणि आता पुढं आपल्याला 6 गुलाबी मोती होऊन 5 गुलाबी मोती होऊन खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. 5 गुलाबी मोती टाकून मी खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता परत पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढली आहे. आता आपल्याला 4 गुलाबी मोती टाकायचे आणि खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून पुढच्या पिवळ्या मोत्यात परत सुई घ्यायची आहे. आता आपण तिसरं षटकोन या ठिकाणी बनवत आहोत. तर यासाठी परत 4 गुलाबी मोती टाकायचे आहेत. 4 गुलाबी मोती टाकल्यानंतर बाजूच्या गुलाबी मोत्यातून आणि खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. तर अशा पद्धतीनं 4-4 गुलाबी मोती टाकत हे सर्व षटकोन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर 5 षटकोन बनवून झाले आणि हा शेवटचा आहे. तर इथं शेवटी 3 गुलाबी मोती टाकायचे आहेत. दोन्ही बाजूचे 2 गुलाबी मोती आणि खालचा 1 पिवळा मोती असा मिळून हा शेवटचा षटकोन बनतो. तर ही लाईन आता इथं आपली कंप्लीट झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हे पहा, असं बाजूच्या एका गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता परत यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. तर इथं मी 4 गुलाबी मोती टाकून खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून हा षटकोन केला आहे. हा मधल्या बाजूवरचा षटकोन आहे. आता आपण कॉर्नरवर एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचा आहे इथं. तर खालच्या एका मोत्यातून सुई काढायची आहे, बाजूचा एक आणि हा खालचा एक, असे 2 आणि आता परत 4 गुलाबी मोती टाकायचे आहेत. 4 गुलाबी मोती टाकून बाजूच्या आणि खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता परत मधल्या बाजूवर आलो तर इथं 2 गुलाबी मोत्यावर आपण षटकोन बनवणार आहोत. तर खालच्या गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि आता इथं पहा, खालचे 2 बाजूचा 1 हे 3 मोती मिळतात. तर आता 3 गुलाबी मोती टाकायचे आहेत आणि बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढून हे षटकोन आपल्याला करायचं आहे.
तर जेव्हा मधल्या बाजूवर येतं तेव्हा 2 मोत्यातून आपल्याला षटकोन बनवायचं असतं आणि जेव्हा कॉर्नर येतो तेव्हा एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचं असतं. तर हे पहा इथं कॉर्नरवर 1 मोती आणि बाजूचा 1 असे 2, तर इथं 4 मोती आपल्याला टाकावे लागतील. 4 मोती टाकून बाजूच्या आणि खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता परत मधल्या बाजूला आलो तेव्हा खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून षटकोन बनवायचे आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मधल्या बाजूमध्ये 2 गुलाबी मोत्यावर षटकोन बनवायचं असतं आणि कॉर्नरवर जेव्हा येतो तेव्हा खालच्या एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. आता खालच्या एका मोत्यातून सुई काढून आपल्याला हे षटकोन बनवायचे आहे. तर 4 मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या एका मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं हे पहा इथं 2 मोत्यावर बनवायचं आणि कॉर्नरवर एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत आणि मधल्या बाजूवर 2-2 मोत्यावर षटकोन बनवायचे आहेत. अशा पद्धतीनं हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा शेवटचा आहे. खालचे 3 मोती आहेत. तर आता इथं 3 मोती टाकून हे शेवटचं षटकोन आपण बनवणार आहोत. तर हा आपला दुसरा राऊंड इथं कंप्लीट झाला आहे. आता आपण तिसरा राऊंड बनवणार आहोत. इथं पण आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. याच पद्धतीनं मधल्या बाजूवर आपल्याला 2-2 मोत्यावर षटकोन बनवायचे आहेत आणि कॉर्नरवरती एका मोत्यावर षटकोन बनवायचे आहेत. तर एका मोत्यातून इथं आता सुई काढली आहे. हे पहा. तर इथं आपल्याला 4 गोल्डन मोती टाकून खालच्या गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून इथं आपल्याला 3 गोल्डनचे मोती टाकायचे आहेत. कारण बाजूचा 1 गोल्डन मोती आणि खालचे 2 गुलाबी मोती मिळून पुढचा षटकोन बनतो. त्यानंतर हा कॉर्नरचा आहे, तर इथं एका मोत्यावर आपल्याला षटकोन बनावं लागेल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता इथं आपल्याला 2 गोल्डन मोती, 1 पिवळा मोती आणि परत 1 गोल्डन मोती टाकायचा आहे. असे 4 मोती टाकायची तिथं आणि बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नरवरचे षटकोन बनवायचे आहेत, ज्याच्या की मध्यभागी पिवळा मोती आला पाहिजे असा. त्यानंतर परत पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. आता इथं आपल्याला 3 गोल्डन मोती टाकावे लागतील. बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर परत 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. 3 गोल्डन मोती टाकून हा षटकोन करायचा आहे. आता परत कॉर्नरवर आला तर इथं एका गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि आधीप्रमाणे 2 गोल्डन, 1 पिवळा आणि परत 1 गोल्डन मोती टाकायचा आहे या पद्धतीनं. आणि बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. या पद्धतीनं आपल्याला जेव्हा कॉर्नरवर षटकोन बनवायचा आहे तेव्हा पिवळा मोती मध्यभागी येईल अशी काळजी घेत हे कॉर्नरवरचे षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. अशा पद्धतीने पहा. तर हा राऊंड इथं आपला कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे गोल्डन मोती आहेत ना, यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. 3, 2, 1 याप्रमाणे इथं त्रिकोण तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. असा त्रिकोण इथं बनला पाहिजे. या गोल्डन मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. 2-2 गोल्डन मोत्यावर आपण हे षटकोन बनवणार आहोत. तर पहिल्या 2 गोल्डन मोत्यावर षटकोन बनवायचं आहे. त्यासाठी आपण
2 पिवळे आणि 2 गोल्डनचे मोती टाकून खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर सुई फिरून सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. आणि आता 2 गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता इथं आपल्याला 3 गोल्डन मोती टाकायचे आहेत. बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढून हा षटकोन बनणार आहे. हा आपला दुसरा षटकोन बनवून झाला आहे. त्यानंतर तिसरा षटकोन बनवण्यासाठी पुढच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. आणि इथं आता 2 पिवळे आणि 1 गोल्डनचा मोती टाकून हा आपला तिसरा शेवटचा षटकोन आहे. आता सुई सर्व मोत्यातून फिरवत वरच्या दिशेला आपल्याला आणायची आहे. हे आपण 3 षटकोन बनवले. आता यावर आपल्याला 2 षटकोन बनवायचे आहेत. गोल्डन 2 मोत्यातून सुई काढायची आहे. 2 मोत्यातून सुई काढल्यानंतर खाली आपण 4, त्यानंतर 3 आणि आता यावर 2 आहेत आपले. या 2 गोल्डन मोत्यावर 2-2 षटकोन आपल्याला इथं बनवायचे आहेत. तर हे पहा, दुसऱ्या गोल्डन मोत्यातून इथं सुई काढून घेते आणि इथं 2 गोल्डन आणि 2 पिवळे मोती टाकून खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर पुढच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. आणि इथं 2 पिवळे आणि 1 गोल्डन मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं आपण 2 षटकोन बनवले. अशा पद्धतीने षटकोन बनवून हा त्रिकोण आकार आपल्याला इथं करायचा आहे. आता हा वरचा शेवटचा आहे. तर 2 गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे आणि आता इथं आपल्याला 4 पिवळे मोती टाकायचे आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. तर या बाजूवरचा हा त्रिकोण आता इथं आपला कंप्लीट झाला आहे. आता सेम याच पद्धतीनं सर्व या षटकोनाच्या सर्व बाजूवर आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल, आता आपल्याला सुई फिरवून आपल्याला या बाजूवर असे त्रिकोण बनवायचे आहेत. या 4 षटकोनावर पुढचे आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत. तर सुई आता त्या दिशेने नेते मी. सुई त्या बाजूला नेताना कधीही मधल्या मोत्यातून सुई फिरवायची असते, कारण मधल्या मोत्यावर आता आपलं पुढचं कुठलं काम करायचं नाही, म्हणजे सुई त्यातून डबल फिरणार नाही. त्यामुळं मधल्या मोत्यातून सुई काढायची. आणि हे पहा, हा कॉर्नरचा पिवळ्या मोत्यातून सुई काढून नंतर षटकोन बनवायला आपल्याला सुरुवात करायची. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. मधल्या गोल्डन मोत्यावरच आपल्याला डिझाईन बनवायची आहे. पिवळ्या मोत्याचा नाही वापर करायचा. त्यातून सुई काढून मी पुढच्या दिशेने घेतली आहे आणि 2 गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे. आणि सेम या पद्धतीनंच आपल्याला इथं त्रिकोण बनवायचे. असे 6 त्रिकोण इथं आपल्याला बनवायचे आहेत, जे की मी तुम्हाला एक बनवून दाखवला आहे. तर इथं हे 6 त्रिकोण इथं बनवून झालेत आणि चांदणीसारखा आकार याला आला आहे. आणि यानंतरची पुढची डिझाईन जी आहे ती तुम्हाला भाग 2मध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर नक्की 2 भाग पहा. आणि हा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. की संपूर्ण डिझाईन अगदी व्यवस्थित 2 भागामध्ये तुम्हाला बनवता येईल. तर दुसरा भागसुद्धा तुम्ही नक्की पहा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया भाग 2मध्ये राहिलेला उर्वरित भाग पाहण्यासाठी. धन्यवाद.